रणरागिणी महिला सक्षमीकरण प्रतिष्ठान इगतपुरी यांच्या वतीने आज सार्वजनिक वितरण प्रणाली रेशन दुकानमार्फत निकृष्ट दर्जाचे धान्य व AAY अंत्योदय अन्न योजना PHH प्राधान्य कुटुंब NFSA या लाभार्थ्यांना यांच्या हक्काचे लाभ देण्याबाबत व रेशन दुकानात फलकावर सर्व माहिती असणे गरजेचे आहे. शासकीय वेळेनुसार दुकान वेळेत चालू बंद करण्यात यावे, सर्व ग्राहकांना त्यांची पावती देण्यात यावी अशा सर्व मागण्या रणरागिणी महिला यांच्या वतीने करण्यात आल्या. रणरागिणी महिला सक्षमीकरण प्रतिष्ठान इगतपुरी यांच्या सर्व महिला अध्यक्ष, संस्थापक आरती विठ्ठलराव भोंडवे, मनीषा निकम, सरला खवळे, माया भोरडे, राखी सकट, फरजना शेख, वैशाली खेमनर, दीपा गायकवाड, उषा गतीर, इंदू पाल, चुन्नीदेवी चव्हाण, सारिका वाघमारे, कल्याणी भागडे, चेतना भागडे, रोशनी परदेशी, साक्षी पवार, आशा भागडे, रंजना भागडे आदी महिला उपस्थित होत्या. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी.